आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। पुण्यातील कात्रज प्राणी संग्रहालयातून चक्क बिबट्या पळून गेल्यानं या परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पुण्यातील कात्रज परिसरात राजीव गांधी प्राणी संग्रहालय या संग्रहालयातील पिंजऱ्यातनं एक बिबट्या पळून आता 24 तास उलटले, मात्र अजूनही बिबट्या काही सापडलेला नाहीये। हा बिबट्या कात्रज प्राणी संग्रहालयाच्या आवारातच आहे आणि त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। हा बिबट्या मानवी वस्तीमध्ये शिरू नये यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याला लवकरात लवकर पकडण्यासाठी आवारामध्ये पिंजरेही लावण्यात आलेत। मात्र हा बिबट्या पळाला कसा याबाबत विचारणा केली असता पिंजऱ्याचे लोखंडी गज वाकवून तो पळाल्याचा दावा प्राणी संग्रहालयाच्या प्रशासनाकडून करण्यात आलाय। मात्र मजबूत पिंजऱ्यातनं बिबट्या बाहेर आलाच कसा असा प्रश्नही उपस्थित केला जातोय। मागील 24 तासांपासून या बिबट्याचा शोध घेतला जातोय। अग्निशमन दलासोबतच विविध रेस्क्यू टीम्स या ठिकाणी दाखल झाल्यात। दरम्यान हा बिबट्या संग्रहालयाच्या आवारातच ज्या ठिकाणी फिरतोय त्याचं सीसीटीव्ही फुटेजही आता समोर आलंय। हे सीसीटीव्ही फुटेज आता नीट बघा। प्राणी संग्रहालयाच्या आवारातच हा बिबट्या फिरताना दिसून येतोय। या बिबट्याचं सचिन असं नाव आहे। हा बिबट्या नक्की कुठे लपून बसलाय याचा शोध अद्यापही लागलेला नाही। मागच्या 24 तासांपासून बेपत्ता असलेल्या कात्रज प्राणी संग्रहालयाच्या अनाथालयातील बिबट्याचा अजूनही शोध सुरूच आहे। दरम्यान रात्री एका लाकडी ओंडक्याच्या आश्रयाला बसलेला बिबट्या हा पुन्हा काही वेळानं दिसेनासा झालाय। वन विभागाचे कर्मचारी, फायर ब्रिगेडचे जवान आणि प्राणी संग्रहालयाचे कर्मचारी या बिबट्याचा शोध घेत आहेत। दरम्यान आज पहाटेच्या सुमारास या बिबट्याच्या पायाचे ठसे हे कात्रज प्राणी संग्रहालयातील पाणवठ्याजवळ आढळून आले। त्यामुळे रात्री बिबट्या पाणी पिण्यासाठी आला असावा असा अंदाजही बांधण्यात आलेला आहे। खबरदारीचा उपाय म्हणून कात्रज प्राणी संग्रहालय आज बंद ठेवण्यात आले। बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।